आज आम्ही इथे कलेक्टर साहेबांच्या दालनासमोर उभा राहून कलेक्टर साहेबांना जे निवेदन देण्यात आलं त्या निवेदनाचा विषय असा आहे की 2024ला सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल पारित केला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की मातंग समाजाच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करता येतं आणि ते करण्याचा सर्व अधिकार हे महाराष्ट्र राज्य सरकारला आहे। गेली 24 गेला 25 गेला 26 गेला गेली 2-2.5 वर्षामध्ये हे सरकार त्याच्यावरती कसल्याही प्रकारची अंमलबजावणी करताना दिसत नाही। त्यामुळे मातंग समाजाच्या भावनेचा उद्रेक झाला आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी मोर्चे आंदोलनं करून आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारला जागा करण्याचं काम करतोय की आमच्या येणाऱ्या भावी पिढीचं भविष्य जर घडवायचं असेल आम्हाला तर तुम्ही आमच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करा। हे सांगण्यासाठी येत्या 20 ऑगस्ट रोजी कलेक्टर साहेबाच्या दालनासमोर आम्ही भव्य असा मोठा मोर्चा घेणार आहोत। माझ्या मातंग समाजाला सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, भावांनो घरावरती तुळशीपत्र ठेवा, प्रत्येकाने घरादाराला कुंपण लावा आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये कसा मोर्चा मोठा करता येईल हे बघा आणि आपल्याला मोर्चा मोठा करायचा असेल तर सर्वांनी बाहेर पडा एवढीच तुम्हाला विनंती करते आणि थांबते। जय लवची जय सोमनाथ। आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय म्हणजे मागणी काय आहे? 1 ऑगस्ट 2024 रोजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की अनुसूचित जाती आणि जमातीचं अनुसूचित जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करता येतं आणि ते करण्याची जबाबदारी त्या राज्य सरकारची आहे। आणि त्याच मागणीला धरून या राज्यातला समोर मातंग समाज आणि त्याबरोबर आरक्षणापासून उपेक्षित असलेला इतर सर्व समाज या ठिकाणी या आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं ही मागणी करण्यासाठी येत्या 20 ऑगस्ट रोजी याच दालनाच्या समोर कलेक्टर साहेबांच्या समोर या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय येऊन या ठिकाणी आंदोलन करणार आहे। या ठिकाणी तशा पद्धतीचं मोर्चाचं निवेदन या ठिकाणी साहेबांना देण्यात आलेलं आहे।